सिल्लोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील सिल्लोरी येथे स्वयंप्रकाशित बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सिल्लोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत सरपंच शालू रामटेके, उपसरपंच यशोदा बागडे, समता सैनिक दल शाखा प्रमुख रंजना गौरखेडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून अभिवादन केले। या प्रसंगी संस्थाचे अध्यक्ष चेतन सोमुकवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव जाणते राजा होते की त्यांच्या राज्यातील प्रजा सुखी होती, आनंदी होती। शेती हे केवळ उपजीविकेचे साधन नसून रयतेच्या उत्पन्नाचे स्रोत आहे। शेती पिकली तर रयत सुखी तर राजा सुखी हे सूत्र महाराजांना समजले होते। त्यामुळे महाराजांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन रयतेला मजबूती देणारा होता। म्हणूनच शिवाजी महाराज हे शेतकरी हितकर्ते राजे होते। छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये शौर्य, धैर्य, सकारात्मक मस्तेगिरी, युद्धनीती, दूरदृष्टी, व्यावहारिकता आणि चातुर्य असे अनेक गुण होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व धर्माचे, पंथांचे, जातीचे मावळे होते। जाती धर्माच्या मर्यादा ओलांडून स्वराज्यात सर्वांना शिवाजी महाराजांनी सामावून घेतले। त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे अशा शब्दात मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चेतन सोमुकवार, सचिव आकांत बागडे, सदस्य साहिल गजबे, प्रज्वल पाटील, कुणाल बोरकर, अमर गौरखेडे, निखिल सरदार, समता सैनिक दल, महिला आदी मान्यवर व शालेय विद्यार्थी, गावातील नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन सोमुकवार यांनी केले व आभार प्रदर्शन निखिल सरदार यांनी मानले। गडची किल्ल्याचे दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर। रयतेसाठी वार झेलले आपल्या निगड्या छातीवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निगड्या छातीवर। प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या साच्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।